नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जत उपाधीक्षकासह 5 पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस. वेदांत बंडगर खुनातील मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे याला पिस्तूल पुरवल्याप्रकरणी मलिक शेख राहणार मिरज या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक शेख हा सध्या अन्य एका गुन्ह्यात कारागृहात आहे. दरम्यान जत मधील गोळीबार आणि वेदांत बंडगर खून प्रकरणी जतचे प्रभारी उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह 5 पोलीस अधिकाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वेदांत बंडगर खून प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुख्य सूत्रधार निलेश गडदे, अतुल वायदंडे, संदेश उर्फ सँडी घागरे या तिघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतला आहे. या प्रकरणातील अन्य संशयित किरण लोखंडे, विशाल चौगले आणि सागर चौगले हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्यातील 8वा संशयित मलिक शेख यालाही लवकरच ताब्यात घेतलं जाणार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 9 दिवसांच्या तपासात 2 पिस्तूल जप्त केले. हे पिस्तूल निलेश गडदे यांनी 6 महिन्यापूर्वी मलिक शेख याच्याकडून मिरजेतून विकत घेतली होती. याशिवाय खुनाच्या गुन्ह्यात वापरलेली मोटार क्रमांक MH20 GV 7700 पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच गुन्ह्यानंतर पलायन करताना वापरलेली आणि सूरज बाळासाहेब जाधव राहणार कुपवाड याच्या नावावर नोंदणीकृत असलेली मोटार देखील क्रमांक MH10 EK 8539 जप्त करण्यात आली आहे. गुन्हा केल्यानंतर या मोटारीतून निलेश गडदे, सदा गडदे व एका अल्पवयीन युवकाने पलायन केलं होतं.